खूप उशीर अर्निका बेडवर बसून बसल्या जागी उशीला टिकून तशीच झोपली होती. काही वेळाने तिला जाग येते, पण जेव्हा ती मान सरळ करायला जाते तेव्हा दुखते. जोजेचं तिच्याकडे लक्ष जातं. तो तिच्याजवळ येतो. तिने मानेला हात लावलेला होता. काय झालं? काही दुखतंय का? तो तिला विचारतो. ते मान अवघडली बहुतेक, ती म्हणते. अवघडणारच ना, झोपलीच होती तू अशी म्हणल्यावर, तो म्हणतो. ती थोडी मान सरळ करायला बघते, पण परत दुखते. खाली दुपारची कोणी नोकर माणसं नसतात, म्हणून तो स्वतः जाऊन गरम पाण्याची पिशवी घेऊन येतो. दोजेश गरम पाण्याची पिशवी घेऊन तिच्यापाशी येतो आणि तिच्या दुसऱ्या बाजूला बसून मानेवर शेक देतो. तिला जिथे दुखत होतं तिथे गरम पाण्याचा स्पर्श जाणवताच तिला हळूहळू बरं वाटत होते. तिला हळूहळू शेकाने बरे वाटले, पण आता तो एवढ्या जवळ बसला होता. तो तिच्या मानेवर शेक देणाऱ्या पिशवीकडे बघत होता, तर ती त्याच्याकडे बघत होती. बरं वाटतं आहे का विचारायला तो तिच्या चेहऱ्याकडे बघतो, तर ती तिच्याकडे बघत असते. तोही तिच्याकडे तसाच बघत असतो. दोघे किती उशीर झाले तसेच बसले होते आणि धाडकन दरवाजा उघडून दक्ष आत येतो. दोघेही भानावर येतात. तो तिला विचारतो, तर वाटतंय बरं वाटतंय का? ती हो म्हणते. आई बघ, मी बेलाचे किती छान ड्रॉइंग काढलं, तो म्हणतो. वाव, खूपच छान काढलं आहे, ती म्हणते. पप्पा तुम्हाला आवडलं तुझं, तो जोजेशला विचारतो. मला पण खूप आवडलं, तो म्हणतो. त्यानंतर दक्ष खेळायला जातो. तो तिला विचारतो, दुखत आहे का मान? ती म्हणते, पहिल्यापेक्षा कमी दुखत आहे. तो उठून तिथल्याच ड्रॉयवर मधून गोळी काढून तिला देतो. ती त्याच्याकडे बघते, तर तो म्हणतो, पेन क्लिअर आहे. मग ती गोळी खाऊन घेते. इकडे अजय रात्री पार्टीला जायचे म्हणून लवकर शॉपून निघतो. तो घरी येतो तेव्हा आई आणि अंजू बाहेर हॉलमध्ये TV बघत होत्या. तो येताच आई त्याच्यासाठी पाणी आणायला उठत असतात की अजय म्हणतो, तू बस, अंजू देईल आणून. अंजू म्हणते, मी नाही देणार. उठ ना, कशाला आईला त्रास देतेस? एक ग्लास पाणी तर आणायचे ना, उठ पटकन. एका जागी बसून नुसता ढब्बू शेंगदाणा झाला आहे. हिला काम करायला लाव, नाहीतर नवऱ्याच्या घरची यायची भांडायला आपल्यासोबत. आता तर मी आणणारच नाही. जा. मला काही पण बोलतो. मी काय ढब्बू शेंगदाणा आहे का? आणि आधी स्वतःचं बघ, लग्नाचं मुली भेटते का? मी हँडसम आहे. माझ्या मागे ना मुलीची लाईन लागते, समजलं का? हो ना, म्हणूनच तुझी गर्लफ्रेंड अजून रुसून बसली. गप्प बस, नाहीतर मी ना तुझं आत्ताच लग्न लावून देईन. जा, आला मोठा माझं लग्न लावून देणार. जा आधी स्वतः कर, मग माझं बघू. बास. घे पाणी. काय रे, तू पण कशाला उगाच तिच्याशी भांडत असतो? आई अजयला म्हणते. अगं आई, मी मुद्दाम तिला चिडवत असतो. तिच्याशी वाद घातला ना की मला फ्रेश वाटतं. दिवसभराचा कंटाळा लगेच निघून जातो. बरं जा, फ्रेश हो. जायचे ना पार्टीला? हो जातो. जाता जाता म्हणतो, शेंगदाणे माझ्यासोबत यायचे नसेल तर जा लवकर. ती फक्त त्याला वाकडं तोंड करून दाखवते. महेश्वरी निवास भागू, मी तुला सांगितलेलं काम करतेस ना? महेश्वरी विचारतात. हो ग बाई, करते. रामकाका तुला करेक्ट माहिती देतात. मीही नोटीस केलं आहे, आत्या म्हणतात. अगं हो, पण आत्ता लग्नाला 2 महिने होऊन गेले, पण मला मेलेला दम नाही ना निघत आहे. एकदा का अजून एका परतोंडाचं नाही तर परत परतणीचं तोंड बघितलं की मी जायला रिकामी. अगं मग एका परतोंडाचं तोंड बघशील ना, मग बास की, जा आता देवाकडे. आत्या बोलतात. अगं तुझ्या जिभेला काय हाड आहे की नाही? कुशाल मला सरळ मर म्हणून सांगते. अगं त्यात काय? तेव्हा पिकलं पान आहेस तू, मग कधीतरी गळणारच ना. मग भागू, तू जर आता समोर असती ना तर या येतळाच्या काठीने फुकवून काढलं असतं. हो का? मग विसर, मी नाही तुझं काही काम करणार नाही. अजय अंजली पार्टीच्या ठिकाणी येतात. तिथे आधीच पार्टी चालू झाली. हाय अॅनिव्हर्सरी काका काकू. अजय आणि अंजली अदितीच्या आईवडिलांना विश करतात. थँक्यू व्हेरी मच बेटा. अदितीचे वडील म्हणजेच राजेश बोलतात. हे काय, सरिताताई नाही आले? अदितीची आई म्हणजेच मंजिरी बोलतात. काकू तुम्हाला तर माहितीच आहे, आईला असं पार्टी वगैरे नाही आवडत. अजय म्हणतो.
हो माहिती, मला पण नाही आवडत, पण आता काय करणार, लेकीची इच्छा होती आणि एकुलती एक असल्यामुळे जरा जास्तच हट्टी आहे म्हणून तयार झालो. काय चालू आहे माझ्याबद्दल, आदिती मागून आईच्या गळ्यात हात टाकत बोलते. हेच की, तू आमचं काही ऐकत नाही, हट्टी आहेस, तिची आई म्हणते. हो का? आणि कोणती गोष्ट आहे अशी की जी मी ऐकत नाही तुमची, अदिती तिच्या आईला बोलते. लग्न, तू लग्न करायला नाही म्हणते ना, त्याबद्दल बोलते. आई तिचे बाबा होतं. ओ शेट, यार झालं सुरू तुमचं परत. किती वेळा सांगू, नाही मला लग्न करायचे, मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, समजलं? मी जर लग्न करून गेले तर तुम्हाला कोण बघणार? हे बघ अजय, हे असं असतं हिचं, तू सांग आता हिला. तुम्ही चांगले फ्रेंड आहात ना, समजव तिला. काकू, तीही तिच्या ठिकाणी बरोबर आहे, तिलाही तुमची काळजी आहे म्हणून तर ती नाही म्हणती ना. काय रे, तुला तुला तिला समजावे म्हटलं तर तू तिचेच बरोबर आहे म्हणतोयस. राजेश काका, तुम्ही तुमच्या ठिकाणी आणि आदिती तिच्या ठिकाणी बरोबर आहे. दादा, या प्रॉब्लेमवर माझ्याकडे एक सोल्युशन आहे, अंजली म्हणते. काय आहे सोल्युशन, अजय तिला विचारतो. काका काकूंना तिचं लग्न करायचे आणि दीला त्यांना सोडून जायचं नाही, म्हणून लग्न नाही करायचे तर काय? बोल पटकन. अजय तिच्या डोक्यात एक टप्पू देतो. ती त्याच्याकडे रागात बघते. रागात नंतर बघ, आधी सोल्युशन सांग, तो म्हणतो. तर काका काकू, तुम्ही ना तुमच्यासाठी ना एक घर जावं शोधा, म्हणजे तुमची पण दीचं पण लग्न करायची इच्छा पूर्ण होईल आणि दीची पण. व्हॉट से, नॉट बॅड. हा पप्पा मम्मा, जर मुलगा घरी जावाई होणार असेल तर मला नाही काही प्रॉब्लेम, आदिती म्हणते. अंजली अजयकडे बघून त्याला तोंड वाकडं करून कॉल कॉलर एका हाताने उडवते. अजय तिच्याकडे नुसता बघत असतो. पण आता मंजिरी आणि राजेशला टेन्शन आलं. असा कुठला मुलगा शोधायचा जो घरी जावाई होईल. काही वेळाने केक कटिंग होती सगळी पुन्हा. राजेश मंजिरी ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देतात. त्यानंतर काही जण डान्स करत होते, काही जण गप्पा मारत, तर काही जण डिनर करून परत जात होते. महेश्वरी निवास बाहेर बागेमध्ये सगळे बसली होती. दक्ष आणि काव्य दोघांनी आईस्क्रीम खायची आहे, बाहेर जाऊया म्हणाली, पण दोजेश बाहेर जायला नाही म्हणाला, तर दोघांचा मूड ऑफ झाला. दोजेशने आईस्क्रीम घरी मागवली आणि मग सगळे जेवण झाल्यावर बाहेर गार्डनमध्ये बसले. काय रे दादा, आम्हाला तर बाहेर जाऊन आईस्क्रीम खायची होती, आपण छान लॉंग ड्राईव्ह पण एन्जॉय केली असती. काव्यामध्ये आपण पुन्हा कधीतरी जाऊ, तो तिला म्हणतो. अर्निका घरातून आईस्क्रीम बॉल घेऊन येत असते, तर दोजेशचे तिच्याकडे लक्ष जात. ती चालत येत असताना हैवणी पदर बाजूला सरकत होता. त्यात गार्डनमधील लाईटमुळे, सगळीकडे लख्ख प्रकाशामुळे तिचं गोरं गोरं पोट आणखीन उठून दिसत होतं. ती जवळ येईपर्यंत तो तिच्याकडे बघत होता. आईस्क्रीम, ती त्याच्यासमोर बाऊल घेऊन उभी होती आणि त्याचं तिच्या पोटाकडे लक्ष होतं. तिच्या आवाजाने तो स्वतःची नजर हटवून तिच्याकडून बाऊल घेतो. ती त्याला आईस्क्रीम देऊन दक्ष काव्यासोबत बसते. आत्या काही त्याच्या सोबत नव्हत्या, त्यांच्या रूममध्ये झोपलेल्या. त्यांना आईस्क्रीम नव्हतं खायचं. ही चौघीही आईस्क्रीम खाऊन थोडा वेळ गप्पा मारतात. आत्या नसल्यामुळे अर्निका काव्यासोबत बिनधास्त गप्पा मारत होती. दक्षही होताच. काही वेळानंतर सगळे झोपायला निघाले. आई, मी तुला नेऊ झोपायला माझ्या रूममध्ये, दक्ष म्हणतो. हो, पण अतुला विचार ना, ती येईल का ते. अर्निका, येशील तू माझ्या रूममध्ये आज झोपायला? हो चल, मी फक्त 5 मिनटात चेंज करून आले. ठीक आहे, काव्या म्हणते. ओके चालेल. तो आई जाऊ का रूममध्ये विचारतो. तीही जा म्हणते. त्यानंतर दोजेश वर रूममध्ये जातो आणि अर्निका मोकळे बाऊल घेऊन किचनमध्ये जाते. ती वरती रूममध्ये येते तेव्हा दोजेश आधीच चेंज करून बेडवर पुस्तक हातात घेऊन बसला होता. त्याला जेव्हा काही काम नसे तेव्हा तो फ्री टाईममध्ये पुस्तक वाचत. आजही त्याला काही काम नव्हते म्हणून तो वाचन करत होता. ते रूममध्ये येऊन हातातल्या बांगड्या कानातले काढून ठेवून साडी चेंज न करता बेडवर झोपते. तिला तसंच झोपलेला बघून विचारतो, चेंज का नाही केलं? ती म्हणते, मला कंटाळा आला आहे चेंज करायचा. मान दुखत आहे का? तो विचारतो. जास्त नाही, थोडी दुखते, ती म्हणते. त्यानंतर तो पण आणि ती पण काहीच बोलत नाही. ती झोपून जाते आणि तो वाचत बसतो.
कितीतरी वेळ तो वाचन करत होता. आत्ता त्याला झोप यायला लागली होती. तो सहज पुस्तकातून वरती बघतो तर त्याला अर्निकाची पाठ कंबर दिसली. तो लगेच दुसरीकडे तोंड करतो, पुस्तक बंद करून टेबलवर ठेवतो आणि तिच्याकडे पाठ करून डोळे बंद करतो तर त्याच्यासमोर अर्निकाच साडीतून डोकवणार गोरगोर पोट, तिची कंबर समोर येत होती. त्यामुळे त्याला आता झोप येत नव्हती. शेवटी तो तिच्याकडे तोंड करून झोपतो. हळूच तिच्याकडे सरकून तिच्या कमरेवरून हात सरकवत पुढे पोटावर ठेवतो. त्याच्या त्या हात ठेवण्याने अर्निकाच्या अंगावर एकदम काटा येतो. तिला झोप तर नव्हती आली, पण दुपारी आपण कसे त्याच्याकडे बघत होतो, परत आपल्याकडून काही होऊ नये म्हणून झोपायचे नाटक करते. दोजेश अर्निकाच्या जवळ सरकून कमरेवरून हात पुढे नेत पोटावर ठेवतो. त्याचा हाताचा स्पर्श होताच तिच्या अंगावर काटा येतो. झोपली नव्हती, फक्त दुपारी आपण कसे एकटक त्याच्याकडे बघत होतो ही आठवण तिला आत्ता लाज वाटत होती, म्हणून ती झोपायचं नाटक करत होती. तिला वाटलं नव्हतं तो असा जवळ येईल. त्याची जेव्हा ते दोघे पाण्यात भिजत होते तेव्हा त्याने स्वतः जवळ येऊन तिच्या ओठावर हलकं स्मूच केलं. त्यानंतर तो आज स्वतःहून तिच्याजवळ आलता. त्याने पोटावर हात ठेवल्यानंतर तिला श्वासही घ्यायचं लक्षात राहिलं नाही. ती श्वास घेत नाही बघून त्याने तसंच तिला सरळ केलं आणि तिच्या अंगावर आला. तिने तरीसुद्धा डोळे उघडे नव्हते. तो हळूच तिच्या कानापाशी झुकून तिला म्हणतो, मला माहीत आहे तू जागी आहेस. ती हळूच डोळे उघडते तर तो तिच्याकडे बघत असतो. तीही त्याच्या डोळ्यामध्ये हरवते. त्या डोळ्यांना बघूनच तर ती त्याच्या प्रेमात पडली होती. त्यालाही आता तिच्यासोबत राहून तिच्याकडे मन ओढलं जात होतं. हळूहळू तिने त्याच्या हृदयात कधी घर केलं हे तर त्यालाही समजलं नाही. ती तर आधीच त्याच्या प्रेमात होती आणि तो पहिल्यांदा प्रेमात पडत होता. हो, पहिल्यांदाच म्हणावं लागेल, कारण त्याने शताक्षीवर कधी प्रेमच नाही केलं. तिचे सगळ्या माणसाशी आपुलकीने प्रेमाने बोलणं, त्यांची काळजी घेणं हे त्याला तिच्या प्रेमात भाग पाडायला लावलं. पण आता तिला असं समोर बघून तिला जवळ घ्यायची खूप इच्छा झाली. पण कितीतरी वेळ ती भावना दाबून पण काहीच उपयोग होत नाही आणि शेवटी तिच्याजवळ सरकून अंगावर हात टाकून झोपतो. त्याने हात टाकताच तिने पोट आत घेतलेलं जाणवलं. तेव्हाच त्याला समजलं की ती झोपली नाही, म्हणून दोघे एकमेकांकडे बघत होते. टेक अ ब्रेथ तो म्हणतो. ती हं करते. तो पुन्हा म्हणतो, श्वास घे. तेव्हा तीही त्याने जसं सांगितलं तसं केलं. कॅन आय किस यू तो तिला विचारतो. कारण मागच्या वेळेस जेव्हा त्याने तिच्या ओठावर स्मूच केलं तेव्हा तिला कसं वाटलं हे त्याला माहीत नव्हतं, म्हणून आता तो तिला विचारत होता. तिला पहिल्यांदा तर समजलंच नाही तो काय म्हणाला, पण परत कानावर तेच वाक्य आलं. कॅन आय किस यू तो पुन्हा विचारतो. तिच्या तोंडून शब्द पण फुटत नव्हता. ती हं करते. तिच्या हंला तो हो समजून तिच्याकडे झुकतो. हळूहळू त्याचे ओठ तिच्या ओठाकडे झुकायला लागतात. दोघांच्या ओठामध्ये थोडंच अंतर होतं. तिचं ओठ थरथर करत होते. त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले होते की खालून धाडकन आवाज येतो. इकडे मानशी झोपली होती, पण तिला झोप लागत नव्हती, कारण पुन्हा त्याच नंबरवरून तिला अजय आणि अदितीचे डान्स करतानाचे फोटो आलते. त्यामुळे ती उदास झाली. तिच्या दरवाजाची बेल वाजते. ती बेल वाजते म्हणून विचार करते, आता कोण आलं असेल. ती दरवाजाच्या हॉलमधून बघते तर कोणच नसतं. नाही म्हणून ती पुन्हा माघारी वळणार. तेवढ्यात पुन्हा बेल वाजते. ती हॉलमधून बाहेर बघते तर कोणच नव्हतं. एकदा उघडून बघते कोण आहे म्हणून ती उघडते तर दरवाजात कोणीच नव्हतं. ती दरवाजा लावणार. तेवढ्यात अजय दरवाजा ढकलून आतमध्ये येतो. तिने विचार केला नव्हता की तो येईल. त्याला बघून पुन्हा तिला ते फोटो आठवतात आणि राग येतो. तुम्ही काय करता इथे? आत्ता माझ्या घरातून बाहेर व्हायचं. जा पटकन ती त्याला दरवाजाकडे बोट करून म्हणते. पण आज तो ठरवून आलता तिला तयार करायचे म्हणून. तो तिचे काही न ऐकता सोफ्यावर निवांत बसतो.
त्याला सोफ्यावर निवांत बसलेले बघून ती त्याच्याजवळ जाते. काय आहे हे? कशाला आलाय तुम्ही इथे? अरे कशाला म्हणजे काय बोलायचे आहे तुझ्याशी? तो म्हणतो. पण मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मग कशाला आलात? तुला नाही पण मला बोलायचे आहे तुझ्याशी. तो म्हणतो. मला माहिती आहे आधीच काय बोलायचे आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही जाऊ शकता. तिला वाटत असतं तो माझं लग्न ठरलं आहे हे सांगायला आला असे. तुम्ही जावा आधी माझ्या घरातून. एकतर एवढ्या रात्री तुम्ही यायला नाही पाहिजे माझ्या घरी. आजूबाजूच्या माणसाने तुम्हाला घरात येताना बघितले तर उगाच मी नाही चुकीचे नाही वागत, माझी बदनामी होईल. तुम्ही जावा प्लीज. म्हणून दुसरीकडे तोंड करून उभी राहते. तिच्या डोळ्यातून पाणी येत होते. हे त्याला दाखवायचे नव्हते. तो एकदम तिच्या हाताला धरून स्वतःकडे ओढतो. ती त्याच्या अंगावर पडते. ती त्याच्यापासून लांब होण्याचा प्रयत्न करते, पण त्याने तिला असं लॉक केलं की तिला हालता पण येत नाही. तुम्हाला काहीच लाज नाही का वाटत? आपलं लग्न ठरलेलं असताना असं दुसऱ्या मुलीला जवळ घेणं. काय माझं लग्न? कुणी सांगितलं माझं लग्न आहे म्हणून? तो म्हणतो. ती म्हणते आहे माझ्याकडे त्या मुलीचा आणि तुमचा फोटो. तो दाखव म्हणतो. ती मोबाईल आणून ते फोटो दाखवते. तो आधी फोटो बघतो, मग ज्याने पाठवले आहेत त्याचा फोन नंबर बघतो. नंबर बघून त्याला आत्ताच जिल्ह्याला जाऊन बदलावं असं वाटत होतं. हे बघ, हे खरं नाही. ही तर माझ्या लहानपासूनची मैत्रीण आहे आणि ती माझ्या शॉपमध्ये तिच्या आईवडिलांसाठी गिफ्ट घ्यायला आलती आणि हे फोटो त्यांच्या ॲनिव्हर्सरी पार्टीचे आहेत, समजलं? आणि नाही तुम्ही खोटं बोलताय. उगाच का कोण मला असे फोटो पाठवेल? मला माहिती खरंच तुमचं लग्न जमलं आहे. तुम्ही मला अजिबात फसवू नका. काय माझं लग्न तुला समजतंय का? काय बोलतेस ते? इथे मी तुला सारखं मागे लागलोय. बोलायचं आहे, आपल्यातलं सगळं शॉर्ट आऊट करायचं आहे. कशासाठी? तर मला तुझ्याशी लग्न करायचं आहे म्हणून. आणि तू? अगं जरा डोक्याने विचार कर. तू तिच्या डोक्यात मारून म्हणतो. बिचारी भोळी होती ना. तुला कोणीही काही बोललं तरी तू लगेच विश्वास ठेवणार. आणि हे जे फोटो आहे हे अंजलीने पाठवले आहे तिच्याकडे. तर घरी गेल्यावर बघतो. आधी तुझ्याकडे बघतो म्हणत तो तिच्याजवळ येतो. तो त्या आई जे बोलली ते क्लिअर करायसाठी आलता, पण इथे तर दुसरंच काहीतरी वाढून ठेवलेलं. अंजलीला मनात लाखो वेळा धुवून काढलं होतं त्याने. ती म्हणते, बाजूला व्हा, माझ्याजवळ नका येऊ. तुमच्या आईला पुन्हा वाटेल मी तुम्हाला जाळ्यात ओढते म्हणून. ती म्हणते, ती थोडीच येणारे इथे. सही तिला कुठं तुझं घर माहिती येतो तिला म्हणतो. तरी पण सोडा, लांब व्हा, जवळ नका येऊ. येणार मी का? काय करशील? म्हणत तो आणखीन तिला जवळ ओढतो. मी स्वतः तुमच्या आईला सांगेन की मी नाही तुमचा मुलगा आला आहे माझ्याकडे, म्हणजे पुन्हा त्या माझ्यावर आरोप तर करणार नाही. मी फसवलंय म्हणून अनाथ असली तरी मी माझे संस्कार विसरले नाही. मला जर माहीत असतं तर मी प्रेम केल्यावर मला हे ऐकून घ्यावे लागेल तर मी कधीच तुमच्यावर प्रेमच केलं नसतं. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्रायबर करा.